आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. देशी माता आईसा भक्ता संकीत लागे तैसे लागे प्रीत निष्काम निराळा गोपी लावी येला चाळा आईसा भक्ता संकीत लागे तैसे लागे प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले आईसा भक्ता संकीत लागे तैसे लागे प्रीत ठला जनिता म्हणे यशोदेशी माता आईसा भक्ता संकेत लागे तैसे लावे प्रीत पाणुंगा करू प्रधान बाबाजी सद्गुरुदास यांचे केले स्मरण होई सकळ बुद्धांचे अधिकरण तेथून चरणाचे गुरूंचे ते नमस्कार प्रस्तुत प्रसंग सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रसंगासाठी निवडला. सेवेला सुरुवात करायच्याबरोबर थोडासा पहिल्याच घेत आपल्या लहानशा गावामध्ये 37 वर्षापासून आयोजित केलेला दिव्यानुभवी स्वरूपाचा सोहळा खंडारीनाम सप्ताह ग्रंथराजाची सोहळा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या निमित्तानं भगवंताच्या कृपेने सर्वांचे श्रद्धास्थान ब्रह्मलीन गंगानंद गिरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य वैकुंठवासी साहेबराव नाना घुले परमपूज्य वामन नाना कदम यांच्या प्रेरणेने कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तीपारायण परमपूज्य भागवताचार्य बाळकृष्ण महाराज बैरागडकर भागवताचार्य रामेश्वर महाराज पवार समाज प्रबोधनकार आमचे सुरेश महाराज आढाव तसेच आमचे गोविंद महाराज विठ्ठल विठ्ठल महाराज घुले पारायण नेतृत्व आमचे हरिभक्तीपारायण प्रभू दत्तात्रय महाराज शास्त्री महाराज प्रत्येक महाराजचे गुणी जन्मंडळी उपस्थित सगळ्याचे नावं माहीत नाहीत तरी पण गंधर्वासारखे गाणारे चंद्र सूर्यासारखे वाजवणारे परिस्थितीसारखे ऐकणारे सांगणारा सुखाचार्य हे जाणार जरा होऊ देऊ नका तसं कमी जात आरवळेकर महाराज ते बोलू नका बरोबर. महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट आमचे नंदू महाराज भगत महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट आमचे अरुण महाराज महाराजांचे तर नावं घेतलेच आमचे दत्तात्रय महाराज हे सुरेश महाराज समाज प्रबोधनकार आता मृदंगाचे महानुरू महागुरू आमचे परशुराम महाराज महाराष्ट्रातले हार्मोनियम वादक जे शेषराव पाटील तर बरेच परमपूज्य सर्वांचे श्रद्धास्थान असणारे प्रकाशानंद गिरिजी महाराज परमपूज्य सच्चिदानंदजी महाराज परमपूज्य गोपाळानंदजी महाराज परमपूज्य जगजीवानंदजी महाराज आमचे गोविंद महाराज महाराजांचे शिष्य मंडळ सर्व टाळकरी माळकरी वारकरी गावकरी पाहेकरी कार्यक्रमाचे यजमाने तुमचे संदीपराव गणेशराव बरोबर आहे. यावर्षी त्यांच्याकडे हा कार्यक्रम आहे. कोटी कोटी धन्यवाद आहे मंडळाला सर्व गावकरी मंडळीला सगळ्यांना उदंडाय आरोग्य प्राप्त हो असंच धार्मिक सामाजिक कार्य तुमच्या हातून सतत घडो. 20/8/2003 कार्याचे कीर्तन घडो 20/8/2003 त्या काळात आलतो. पण सर्वांचे उपस्थित आजची सेवा कार्यक्रमाचे यजमान रामेश्वर महाराज ज्ञानेश महाराज सर्वांच्या प्रेमात तुमच्या दर्शनाचा मला मिळालेला आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमांना आपल्या नैमित्तिकाने ठराविक केले 8 दिवसाचा 15 दिवसाचा 1 महिन्याचा कुठलाही उत्सव असो
त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करावं लागते असं संप्रदायाचा नियम आहे. दंड. काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताहाची सांगता झाली, समाप्ती म्हणायची नाही. लोक गावात बोलून जातात, इंगळे महाराज आमच्या गावात सत्याची समाप्ती झाली, पारायणाची झाली, भागवताची झाली, रामायणाची झाली. खरं सांगू, समाप्ती सत्याची, भागवताची, पारायणाची होत नाही, समाप्ती होती ती आपली. काही लोक होते इंगळे महाराज ते विको बंद करणार, ते वंगा 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 वाजत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. बरं काय करा, सगळ्यात माहिती सायलेंट आवाज ठेवायचे. काही लोक म्हणतील तुमच्या परमार्थाची समाप्ती होत नाही असं म्हणतात. मग हा परमार्थ किती दिवस चालू ठेवायचा? समाप्ती या शब्दाचा अर्थ कळाला, संपलं. सम्यक अधिक आप्ती बरोबर समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे प्राप्त. जोपर्यंत तुम्हाला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थाची समाप्ती नाही. करत राहील सांगता म्हणून हे काल्याचे कीर्तन. दुसरी गोष्ट, इतर कीर्तनात कीर्तनकार स्वतंत्र असतो, काय सांगायचे कीर्तन करायचे मनावर. पण काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे, केले देवी गोकुळी, भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा आपल्याला उच्चार करायचा. नंतर काल्याचा आणि महाप्रसाद सेवन करायचा. पण त्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाने अभंगाचा शब्दाचे भावार्थ बघू, नंतर भगवंताचं चरित्र. सज्जना हो माय बाबा, जगामध्ये तुम्ही भगवान परमात्म्याचे कोट्यावधी भक्त आहेत, पण तो भगवान परमात्मा पाहिजे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मला कळायला नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाचा परिचय करून द्यावा लागला. कारण ज्यांना देवाला आपल्या जीवनामध्ये विशेष स्वरूपाने जाणलेले त्याला विशेष स्वरूपात आनंद आहे. म्हणजे सामान्य स्वरूपाने जाणतात त्याला सामान्य स्वरूपात आनंद आहे. आणि विशेष स्वरूपाने देवाला जाणणारे माणसं भाग्यवान आहेत. ना बाबा सांगतात ओळखीला आपल्या जीवनामध्ये विशेष स्वरूपाने जाणारे हे भाग्यवान आहेत लोक. ओळखीला हरिधन्य तो संसारी, मोक्षे त्याचे घरी शेती सहित. ओळखीला हरी साठविला खोटे, होता त्याचे भेटी दुःख कैसे. आपल्या वारकऱ्याचं उपास्य दैवत कसे काय अधिकार आहे ते कळावं म्हणून महाराज आपल्याला परिचय देतात. विश्वाचा जनिता Vishwata
ऐसा विश्वाचा जनिता सगळ्या विश्वाला प्रसवणारा देव येशोदेला आई म्हणून हाका मारतो. प्रसवला विश्वतोची सर्वही जाणता दयापासून सकळ मई मंडळे हे झाले जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संतापिले एकवी स्वर्गातले धरले सत्ता मात्रे त्रिलोक्याचा धनी हा येशोदेशी म्हणतो. आई सगळ्या विश्वाला प्रसवणारा देव येशोदेला आई म्हणून का हाका मारतो. त्याचं उत्तरच असं आहे आईचा दुसऱ्या चरणात महाराज सांगतात सगळ्या विश्वाला प्रसवणारा देव येशूदेला आई म्हणून का हाका मारतो. आयसा भक्ता चांकीत लागे तैशी लाभी प्रीत ऐका तुमची जशी इच्छा असेल असा पूर्ण करणारा आमचा देव आहे. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे गोपाळे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ते इच्छा जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणे दया देते तैसा भाव दया जवळे तैसा देव जो जैसा मद कारणे मी तैसा त्या कारणे भक्त अनन्य मद कारणे मी अनन्य त्या कारणे माझ्या ठाई तुम्ही जैसा भाव धरा तैसा किती प्रमाणात सांगू ऐका. देव भक्ताच्या ताब्यात आहे. भक्तांना सांगायचं आणि देवाने ऐकायचं. तुम्हाला सांगू लक्ष देऊन ऐका. देवाने केलेली प्रतिज्ञा त्याचं तोंड थोडं वय थोडं लय नाही जास्त राग केलं का थोडं नाही जास्त लक्ष देऊ नका. देवानं केलेली प्रतिज्ञा दिलेला शाप जर तुम्हाला बदल करावा असा वाटला आमच्या भक्तांचा वशिला लावायचा. देव भक्ताच ऐकतो पण भक्तांना केलेली प्रतिज्ञा दिलेला शाप बदल करण्यासाठी जरी तुम्ही देवाकडे गेले काम होत नाही देव भक्ताच ऐकतो. तुम्हाला दोन्ही कथा सांगतो. गांधव ऋषी मुनीला स्नान करून सूर्याला अर्घ्य देत असतात एक गंधर्व पुस्तकमानामध्ये बसून चालला. त्यांना पान खावण्याची खाली पिचकारी टाकली. नेमके आमच्या ऋषीच्या मंदिरात कडे त्यांना लगेच देवाकडे करा. देवाला कोणाच्या गुन्ह्या वाईटवर नाही आणि कोणाला त्रासही देत नाही. बघा कोण माझ्या हातामध्ये थुंकलेला आहे. भगवंतानं प्रतिज्ञाच केली जो तुमच्या हातामध्ये थुंकलेला त्याला उद्या उद्यापासून सूर्य अस्तमानाला जाईपर्यंत मारल्याशिवाय राहणार नाही. भगवंतानं केलेली प्रतिज्ञा महर्षी नारदांना कळाली. नारदाने त्या गंधर्वाची भेट घेतली. त्याला सविस्तर सूचना दिली. मला काय खायचे ते आज रात्रभर खाऊन घ्या उद्या तुम्ही संपणार आहे. तुम्ही म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला म्हणजे देवाने केलेली प्रतिज्ञा. त्यांना जी पाय धरले नारदाचे नारदा मरू देत नाही म्हणजे पाय सोडत नाही. नारद म्हणजे मी सांगायला आलेलो वाचवायला नाही.
मरू देत नाही म्हणा. नाराज म्हणजे हे काम माझ्याकडे लावू नको. मरू देत नाही म्हणा, नाही तर पाय सोडत नावेला झाला नाराज नाही मरू देत म्हणजे. मग नारदानं काय केलं, अर्जुनाची पत्नी सुभद्रा तिच्याकडे घेऊन त्यांचा सुभद्रा उद्या सिंहस्थ पर्वणी पर्व काळे पहाटे नदीला स्नानाला जर गेलीस तर खूप पुण्य होईल. आणि तिथे एखादा दुःखी माणूस आलाच आणि जर आज त्याचं काम केलं तर जास्त पुण्य होईल. आणि गंधर्वाला सांगितलं नदीला जाण रडत बसा म्हणजे तुमचं काम होईल. कारण त्यानं सगळीकडेच कनेक्शन लावलं महाराज. त्याचं नावच आहे काम करायचंच नाही. सुभद्रा स्नान करून परत निघाले. अरण्याचा आवाज आला. जवळ सांगितलं कोण आहे तुम्ही, तुमचं काय दुःख आहे तुम्हाला, हो तुम्ही माझं दुःख काय निवारण करणार. सुभद्रा म्हणजे मला ओळखलंच, धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे आणि भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे. तुझं काम करणार नाही, वचन द्यावा. घेतलं वचन. काय काम, काय नाही. देवाने मला मागणीची प्रतिज्ञा केली तेवढी महाग घ्यायला असं सोपा हे काम नाही. आता सुभद्रा घरी आली. शेजराव पाटील श्रीमंत घरात वेगवेगळ्या खोल्या असतात. हॉल वेगळी, बेड वेगळी, स्टोर वेगळी, किचन वेगळी, तशी रुसायची खोली एक वेगळी आहे. त्या खोलीचे बसले नाही ते रुटले समजायचे. घरच्याला सांगायचं नाही काय बिघडलं. त्या रूम मध्ये बसलं की घरच्यांना समजायचे रुटल्याला गिरायचे. मग सुभद्रा रुटण्याच्या रूम मध्ये जाऊन बसली. अर्जुनानं बघितलं सकाळी व्यवस्थित होतं, काय झालं सांगते का माझे वचन द्या. घेतलं का वचन, काय काम काय नाही. देवाने त्या गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली तेवढी मागे घ्यायला हवी. त्याला वचन दिलंय. अर्जुनानं देवाची भेट घेतली. भगवान तुम्ही त्या गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली, मागे घ्या म्हणजे नाही घेणार. तो माणूस उशीर मुलीला त्रास देतो. अहो मी वचन दिलं काय असं मारणार मध्ये मारणार. तेवढ्यात मरते नाराज हजर. नारदाने विचारलं अर्जुना काय झाले, काय नाही हो. ते देवाने आज गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली तेवढी मागं काय म्हणतो. भगवान ऐकायलाच ठरवत. नारदाने त्यांचं म्हणते तर घ्या ना मागं काय बिघडे. अरे भारतीय युद्धामध्ये किती प्रतिज्ञा केल्या आणि किती मोडल्या त्याच्यात आमचे जमा करा. ऐकावं लागलं. काय ऐकावं लागलं, आयसा भक्ताचा अंतिम. ह्याच्या उलट सांगतो आता. भक्तानं केलेली प्रतिज्ञा दिलेल्या देव सुद्धा बदल करू शकत नाही. देव भक्ताचाच आहे. भगवंताच्या 16,108 बायका, 8 प्रमुख आहेत. भगवंतानं श्रीरामाला बरोबर घेतलं आणि कीर्तिशीच्या महालात गेले आणि त्याला गेटवर बातम्या लिहून सांगितलं श्रीरामा माझ्या परवानगी वाचपणे लिहिले चालेल ना. तेवढ्यात राजा गोळून आले. आयशा पण भगवान कुठे, कीर्तिशीच्या महालात गेले. राजाची घरात घुसणार तेवढ्या श्रीरामाला दिला. राजे म्हणलं 3 फूट मागे सरकले. गोविंद महाराज गेटवरला बातमी शिवाय असा कडक पाहिजे. पीच्या हात म्हणलं की 3 फूट माणूस मागे सरकायला पाहिजे. आमच्या सारखा नेबरट वार केले तर दारावतो बघायला मध्ये मध्ये जाऊ नका. मध्ये मध्ये करतो तर मागची गोळी काढी एवढा का राजे म्हणल्याबरोबर 3 फूट मागे. राजा म्हणजे ओळखलंच मला माहितीच मला. राजा ओळखलं जाऊ दे ना. ते म्हणजे मी तुला शाप देईल, मला शाप होते पण नाही जाऊ दे. त्याला राग आला. असा आहे तर 100 वर्ष तुला राक्षसाचा जन्म प्राप्त. शाप आहे ना निघून गेली. भगवान थोडा वेळ बाहेर आले. कोण आलो, राजा कोण आले. भगवान म्हणजे चल घरी. राधा बसून भेटली होती. भगवान समोर आले. राधे माझ्याकडे आलती जणू. राधेनं असंच कोण फिरवायचं. देवाला केविलवाणी इकडून नाही जागा. राधे माझ्याकडे आलती जणू. तिने असंच कोण फिरवायचे. ते बोलायलाच तयार नाही. श्रीरामा म्हणला हे राधे डोळे उघड कोण बोलते बघ. अगं झोप मिळवण्यासाठी लोक येत नाही या जग तर ध्यान धारणा करतात. त्यांचं स्वप्न सुद्धा नाही. तुझ्या समोर काय तरी बोलत नाही. त्याला राग आला. अशी 100 वर्ष तुला देवाचं दर्शनच होणार नाही. शापच देऊन टाक. आणि मग डोळे वळले. भगवान हा शाप मागे घ्यायला नाही म्हणजे माझ्या भक्ताचा शाप भगवान आयसा भक्ताचा अंकित नाही का लागे तैशी तुमची तशी इच्छा असेल असं पूर्ण करणार. तुमचा खरा भाव असेल देव आपल्यासाठी खराच आहे आणि आपला भाव जर खोटा असेल तर देव आपल्यासाठी खोटा आहे. विठ्ठल महाराज काही परमार्थ करणारी मंडळी नाराज होता. देव निघले महाराज काय नाही, देव नाही, धर्म नाही, काय नाही, सगळं खोट आहे. देव रबडाचाच सोबती म्हणते. तुम्हाला पाया पडून सांगतो देव खऱ्याचाच सोबती आहे. तर ज्या तुझं काम करीत नाही तो असं समजायचं आपण लबाडेल. तुकामाने काय देवाशी घुसावे, मनाशी घुसावे काय की देवात आहे बघा. देव कसा आहे मी सांगितलं ना. खऱ्याला आता बरेचसे विनोद 25-30 कॅसेट आहेत बाजारात. विनोदाच्या पुस्तकात वाचले असतील. ऐका बघा वाचा. फक्त विनोद हाटण्यावर जाऊ नका. खरा भाव असेल तर खरा देव. एक पोरग जनरल स्टोर त्या दुकानात गेलं. त्याला विमान पाहिजे भेटला. नकली गाड्या मिळतात लहान मुलं देखायला. तुम्हाला दुकानदार विमान आहे केवढ्याला आहे 100 रुपये द्या. दुकानदार मला पैसे दे. विमान द्या. पैसे दे. विमान द्यायला मला काय पडून चाललोय. त्याने विमान हातात घ्यायचं. 100ची नोट दिली. दुकानदाराला निघाला पण ती नोट होती नकली खोटी नोट होती. आणि ती नोट दिल्या पोरकडे दुकानदार इकडे मला का
मला पैसे खोटे दिले, मला तुझं विमान तरी कुठे खरे आकाशात थोडंच फिरत आहे म्हणून खरं विमान तुला खरं मालच खोटा पैसे खरे कसे. किंवा तुमच्यात ते माहितीतली गोष्ट सांगतो. आता जवळच आले तुमच्या जवळच म्हणजे आता 1893ला लक्ष देऊ नका, लोकमान्य टिळकांना गणेश उत्सव सुरू केला 1893. काय हेतू होता? जनजागृती, राष्ट्र जागृती. अहो गणपतीच्या निमित्तानं लोक एकत्रित आणून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. इमानदारीनं सांगा, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात गणपती बसवतो आपण. आपला काय हेतू का? जनजागृती, राष्ट्र जागृती. काय त्या गणपतीची विटंबना, काय त्या गणपतीची टिंगल, काय त्या गणपती पुढे नाही ते आटलेली चाळे, नाही ते नखरे, नाही ते नाच गाणी. काही गावात गणपतीच गेलेला नसून नाही ते सगळे होतात. आणि हे जर बॉल करतात ह्या जातीला त्याला सुद्धा एखादा गेलाच पाहिजे. ती मेहरबानी ती बोलत नाही. असे 10-5 लोक नावेच बसून गेले समुद्रात, नाव थोडी डगमगली आणि एक जण पडलं समुद्रात, ते लागला पुढे घ्यायला. बाकीच्या मध्ये धावा ते म्हणजे धावा. कोण मरायला तुझ्यासाठी? ते म्हणजे आम्हाला धावा म्हणण्यापेक्षा परमार्थ करतो मला फक्त ते गणपतीचा आणि बोलो गणपतीला. त्याने लगेच आवाज दिला, गणपती बाप्पा मोरया. गणपती समुद्राच्या कडीला हजर. लगेच हा माणूस समुद्रात पुढे घेऊन गणपतीने डिस्को डान्स होतो. तुम्हाला तेव्हा कमाल आहे, तुमची आर्मी मरायला लागलो काढायसाठी बोललो, तुम्ही कुठे उड्या मारता? गणपती म्हणला ती बोली माझ्याकडे नाही, माझ्यासाठी जितकं केले तितकं तुझ्यासाठी करतो. कारण आनंद चतुर्दशीला मी असाच बोलत होतो आणि तो असाच नाचत होता. लक्षात ठेव, 2 उड्या आगाव हाणतो गाडा पण काढायचो नाही. तो जसा मग मी ते तसा. आता किती विनोद ते नामदेव महाराज एक प्रवान सापडले, आपली करणी न विचारी म्हणे. वाया काय ठेवून बोल तेव्हा आपण कसं वागतो बघत नाही. मग देवाला लढण्यात मजा आहे का? एक माणूस समुद्राच्या किनारी उभा आहे, जहाज चाललं समुद्रातून पुढा, तू वाया म्हणा अन्याय देवाचा. जहाजातले सगळे लोक मारले. अहो त्या जहाजामध्ये एखादा पापी माणूस असेल एका माणसामुळे सगळे माणसं मारली जाते. अन्याय म्हणला देवाचा. एवढ्या त्याला उभा राहिलेला लाल मुंगी चालली, आग झाली, त्यांना चिटून कुडुडी मारली. बघितलं तर पाट्या मुंग्या साठलेल्या खाली. त्याला राग आला आणि कुठे सगळ्यात मुंग्या मारून टाकल्या. आमचा देव ते हजर म्हणजे काय झालं रे? काय ना म्हणजे मुंगी चालली म्हणजे किती म्हणजे एकच, मग बाकीच्या का मारल्यास नाही. तुझा काय दिवाय बघ ना, तसा मी न्याय केला तर माझ्या वेळेला कशाला होऊन किती प्रमाणात सांगू. काय भक्त लागले देवाचे, काय भक्त लागले देवाचे. लागले देवाची, इच्छा ज्याची तैसे तैसा होय. मायबापा कोकळातले गवळण कोणे वेदातल्या श्रुतीत 1,00,000 श्रुती, पण श्रुतीला श्रुती रूपामध्ये राहून भगवंताचा आनंद उपभोगता येत नाही. म्हणून त्या गवळणीच्या रूपाने अवतीर्ण झाल्या. त्या श्रुती श्रुती रूपे नवमत प्राप्ती. म्हणून हे परत नेती नेती माझी सुखसंगती न पवेची. 80,000 सुना कर्मपर श्रुती आहे, 16,000 लेखी उपासना परश्रुती आहेत आणि 4,000 सासवा या ज्ञानपर श्रुती आहेत. आणि त्या गवळणीच्या रूपाने अवतीर्ण झाल्याने त्यांची इच्छा पूर्ण केली. वास्तविक पाहता आमच्या देवाचा विचार केला देव अवाप्त काम आहे, निष्काम आहे. पण गोकुळाच्या
गजाननाथ महाराज सांगतात देव निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा चाळा म्हणजे वेळ लावलं कवळलेला. आता काय ऐकणारे लोक देवाला सुद्धा नाव ठेवते इंगळे महाराज. तुम्ही त्याला देव मानता, व्यभिचार कर्म करणारा कुठे देव असतो का? माय बापा लक्ष देऊ नये का? आमचा भगवान व्यभिचार कर्म करणारा असता तर सुखाचार्यासारख्यानं वर्णन केलेलं आहे. जे विषयी जिनोनी जन्मले सुखाधिक दादवले किंवा सुखाचार्य त्यांना रम्याचा संवाद बघा म्हणजे सुखाचार्यांचा अधिकार कळत. आणि महत्वाचा मुद्दा गोकुळातला कालावधी 9 वर्षाच्या आतला. 9 वर्षाच्या आतला मुलगा व्यभिचार करत नाही हे सगळ्या लोकांना कळू शकतं. कवळ्याला चाळामध्ये वेग लावलं कधी ऐका लक्ष देऊन ज्यावेळेला भगवान वृंदावनात वेणू वाजवतात आणि कोकणातल्या कवळ्याने आवाज ऐकला. आवाज ऐकल्याबरोबर ज्या काही सासूच्या रूपानं होत्या उठल्या आणि निघाल्या. ऐका सासूला कोणाच्या घरी जावा का विचारावं लागत नाही, कारण ही म्हातारी ना घरात गावात सगळीकडे दादा बांधलेले आहेत. ते होलसेल मानव तिला कुणाचा धाक नाही कुणाला विचारायचंय. आता लेख माहेरी आल्यानंतर स्वतंत्र असते आणि परतंत्र असते. त्या लेखीच्या रूपाने होते त्याने ते नाही वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे मजा पाहता भासाठी आई जाऊ का? आई म्हणते नको जाऊ जातेत पण विचारू. तसं सुनबाईला जमणार नाही. सासरवासी जीवन अवघडे महाराज. आता तुमच्या कन्नड तालुक्यात सासरवास नाही ती गोष्ट सोडून द्या. मी आमच्याकडलं सांगतो एकही पेपर एकही पान एकही दिवस खाडा नाही महाराज. रोज जाळपोळ हुंडाबळ. अहो महाराज घरातले सासू सासरे तीर भाले सगळे माणसं चांगले असले तर बरे, नाही तर सगळेच असे असलं कसं वागावं त्या सुनानं. असे म्हणजे कसे सासू आराटी ननंद बोराटी नवरा खैर सासरा घेऊन आणि सगळेच असले काटाळ झाले बरं. सगळ्या सुना खराब नसतात. मग तरी काय करते दिवसभर गावात फिरते आणि आलं की सुनाच्या मागे लागते. तुझ्या माईनं असं शिकवलं तुझ्या बापाने शिकवलं मी अशी नव्हते मी तशी नव्हती उभत राहते. आता काही म्हाताऱ्याला पटत नाही म्हाताऱ्याने सासरवास केला पण काही म्हाताऱ्याच्या म्हातारी पुढे जगत बी नाही. एक म्हातारी विनाकारण राहत होती म्हाताऱ्याला पटत नव्हतं पण विराटे म्हाताऱ्याने बडबड करून बाहेर गेली. तेवढ्याच म्हातारा आला सुनबाई काय झालं मामाजी किती काम करते मला माहिती ग पण म्हातारी कुठे सांग, कारण म्हातारी लई घाबरत होतं म्हातारा. सुनबाई म्हणजे गेला बाहेर गेल्या म्हणजे की जरा म्हातारा मोकळा झाला आणि काय म्हणते का अहो मामाजी मला निमित्त असं म्हणते मी अशी नव्हते मी तशी नव्हते. म्हातारा म्हणलं इकडे आता तुला कधी म्हणली का मी अशी नव्हते मी तशी नव्हते. तू फक्त तिला एवढंच म्हणायचं आता आम्हीच बरे आहे कारण मी पळून तर नाही ना जात. कारण ही नवीन म्हातारी पण नांदायला आले तर 15 साल माहेराला पडत होती. का 8 दिवस नांदत नव्हते. ते म्हाताऱ्यालाच माहिती सुनाला काय माहिती. म्हातारी आली तर लगेच सुरू केलं तुझ्या माहिती बोला तुझ्या बापाने बोला मी अशी नव्हते मी तसे नव्हते सुन म्हणते बस करा आम्हीच बरे आहेत मी पळून तर नाही ना जात. तुला कोणी सांगितलं म्हणजे नक्की म्हाताऱ्याचा कारभार आहे. तिला वाटलं आपलं रामायण हिला सगळं माहीत झाल्यावर दिसते. आणि तुम्हाला सांगू का कसंही वागू द्या नंदू महाराज म्हाताऱ्याला ठरलं ना 1972च्या अगोदरची गोष्ट आहे. अगोदर म्हणण्याचं कारण 72च्या अगोदर रोजगारच होता उगवल्या मावळ्या. दिवस निघाला राहण्यात जायचं मावळ्या 72 पासून 8 ते 5 टायमिंग निघालं. हे सरकार मायबापानं रोजगार हमीची कामं काढले का तेव्हापासून बिघडले. रोजगार हमी कामं कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही विठ्ठल 72च्या अगोदरची गोष्ट. आता शेत होतं राम हासनगडाच्या शिवारात 2 किलोमीटर. आता का त्याला ऐकायला लक्ष देऊन कसंही वागले का सोन म्हातारी नावच ठेवते याच्यासाठी सांगायला. आता शेत काम होतं म्हातारी मध्ये सुनाला त्या का बाया बरोबर. आता सुनबाई गेली म्हातारी थांबली स्वयंपाकाला. शेजारी आली म्हणजे आत्या हे स्वयंपाकाची पाळी तुमच्याकडे सुनबाई कुठे. म्हातारी म्हणजे अगं मालकीन हाताहारी पुढे गेली आणि मला म्हणजे हे सगळं ओळखून लावली हिनच. शेजारी म्हणजे मालकीन पुढे गेली. संध्याकाळी आली शेजारी म्हणजे गोरी तुझी सासू नाराज होती तू मागं स्वयंपाकाला थांबवल्यामुळे ती म्हणजे मी थांबते उद्या. सुनबाई थांबली स्वयंपाकाला म्हातारी निघाली सकाळी. शेजारी नाही तो आता सकाळी निघाला तर मालकी नेमकी सगळं ओळखून खाऊन पिऊन मला म्हणजे होईलच कमी बरोबर. ते बी जमलं नाही. ती शेजारी म्हणजे तुझी सासू आज बी नाराज होती म्हणजे उद्या सगळं जाऊ. पहाटे 4 वाजता उठली दिवस निघायचा आज स्वयंपाक तयार सासू सोनबाई रोज करणे सगळ्या संकट निघाले. शेजारी राहिले जाऊ मग त्या संकट निघाला तर सवतंड माझी बरोबरी करायची नाही तर कशी आता ते नऊ बघायचं तरी कसं मला सांगा. तुम्हाला सांगू काही म्हाताऱ्या एरवी सोनाला त्रास पक्षाला दिशेला जीव लागते. सण असा पुरणपोळी भजे पापड सगळा स्वयंपाक तयार झाल्यावर म्हातारी कसं करावं सुनबाई शेतात ते गडी माणसं आलो नाही ना जेवायला आणि तुला तर भूक लागली तर काल कधी येऊन येते कधी नाही. दुर्डीमध्ये 2-3 भाकरी शिळ्या बाजरीच्या तेल घ्यावा चटणी घ्यावा कांदा घ्यावा. पुरणपोळी तयार झाल्यावर 2-2.5 भाकरी चटणीवर सगळं तेवढे शेतात ते गडी माणसं ते नाव टाकलं आणि ते जेवण उठले का म्हणते घे वाटून आपण कशाला बसायचं आता का माती खाईन का 15 मिनिटात. शेजारी जेवण शेजारी म्हणजे वैशाख
माझं तोंड सगळ्या गावाला देते कोणीतून बघा कसा चार केली एवढा चांगला स्वयंपाक तुम्ही तुझ्या मनात बसायला शेजारीवर तर खरंय त्या म्हातारीने पण तिला माहित नाही फाउंडेशन अगोदरच तिने पक्क केलेले बरंच सांगत होतो तर म्हातारा मला शिवाय देते काय केलं कामात लक्ष लागायला विसरल्या कामधंदा विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाजी मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा पृथ्वी धनी परमानंदा ओ नंदा जायचं तर कर मग काय केलं बरीला उडवली रीता करी गड वीस पाण्याचे गोविंदाची निमित्त देवाला बघायचं पाण्यात जायचे भगवंताला बघायला निघाल्या त्या गवळणी होता वेळ झाल्या गवळणी वेणुनाद पडी गेला कानी भवती पाके अवलोकोनी नैमिन विशेष रंग पाणी ओ पाणी का दिसत नाही त्या गवळणी अजून अलीकडच्या अवस्थेत होत्या पुढच्या अवस्था प्राप्त झाल्याबरोबर पाहिला कशा अवस्थेत देहुडात राणी
पाहिलं त्या भगवान परमात्म्याला पण कशा होते एवढा चरणी वाटल्या त्या सगळ्या गोळ्या भगवंताने गोळा केल्या 6 महिने रात्र करून रात्री केली एक पूर्ण एक गोपी करून त्यांची इच्छा पूर्ण केली म्हणण्यापेक्षा आला शाकराम चारा तुका म्हणे जडा भक्तीच्या अव्यक्त त्या आकाराने रूपा आले गुणवंत आला नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे निराकार परमात्मा सगुण साकार झाला नाही आमच्या भक्ताने केला आणि येणार रूपा बळी घडे अन्य केला रूपा उभा सोपा कुठं उभा केला कुठं आला उत्तर हेच आहे आयसा भक्ता संगीत लागे तैसी लागे प्रीत उठोबार कुमारी संकल्पित वेळेच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे शब्दाचे भावार्थ संपवून तास आपला शिल्लक आहे. मी तुम्हाला मगाशी बोलून गेलो. आज आपण भगवंताने जे गोपाळामध्ये चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चार आणि विनंती आहे. उच्चारावे शब्द हे ध्यानात ठेवा, आचारावे नाही. आचरणात आणायचे प्रभुरामचंद्राचं चरित्र आणि उच्चार करायचा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा. पण
बरोबर रामचंद्राच्या चरित्राचा उच्चार करते आणि भगवान श्रीकृष्णाचा आचरणात आणत होते. लोक म्हणजे दिवे महाराज तुमच्या देवांना 16,108 बायका केल्या, आम्ही 2 केल्या पुढे बिघडलो. मी म्हणतो ठीक आहे, त्यांना 12 गाव आगळून गेला होता, तुला भूतपती पोळी चटून बोलू दिला. आता चरित्र 2 आवश्यक आहे. हे जसे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखिताय रांगत रंगली चोरी रांगत रंगली चोरी रांगत रंगली चोरी आवडे घरे आवडे भगवंतांना रांगत असताना घोड्या केल्यात. विनंती ऐकणार नेहमी काल्याच्या कीर्तनात आम्ही सांगतो, तुम्ही प्रत्येक महाराजाकडून ऐकतात. फक्त विनंती आहे, काल्याचे कीर्तन ऐकत असताना वाच्यार्थानं कधी विचार करायचा. काही लोक निघे महाराज भगवंतांना रांगत असताना चोऱ्या केल्या आणि चोरी करणं पाप आहे. आणि महाराज मी म्हणतो पाप नाही, महापाप आहे. मग काही लोक म्हणते ते देवाने काय करा, काय म्हणता तुम्ही चोरी नका ध्यानात ठेवू. कशी ती केली बघा, हरिणी माझे हरिणी चित्त चोरिले नंदाच्या माझी चित्त चैतन्य चोरोनी साबळे रुपडे चोरटे मृदो सबाय नवणे तैसे सज्जनाचे चित्त ते निर्मळ जैसे नवणे. म्हणून जिथं वाच्यार्थ लागत नाही तिथं लक्षात चोरी नाही ध्यानात ठेवायची. कशाची केली बघ. नाही तर काही लोक वाच्यार्थाने विचार करतात. एका किराणा दुकानदाराने नवीन इंजिनियर माणूस मला सोपे डॉक्टर इंजिनियर म्हणून शाळेच्या डोनेशन ते खर्च काय तुम्हाला कमी वाटला का? हे कंट्रोल तुम्ही हो मामा तुम्हाला नेमकं काय पाहिजे माझ्याकडून? मला काहीच नाही, काहीच नाही. कशामुळे विचारतात मला तुमच्या पुढे केले चौकशी काय कुणी करून चौकशी एसटीची करते त्याच्या बायका पोरं सांगितलं तुला करायची एका बाईचा पाय मोडला होता घोट्याला आणि ती गेली औरंगाबादला घाटी दवाखान्यात हाडाच्या डॉक्टर. आता लक्षात घ्या, खेड्यात दिवस ती डॉक्टरची इंग्रजी काय कळणार. आता इथं घोट्यात पाय मोडलं त्या डॉक्टर मला मावशी असं काही कळणार नाही, त्याचा एक्सरे काढावं लागेल. ती म्हणते काय एक्सरे काढावं लागतं. एक्सरेच कळणार तिला. ती म्हणते काय म्हणता मला काहीच कळत नाही. मग कंपाऊंडर म्हणतो मावशी डॉक्टर जात काय म्हणतात असं काय कळणार नाही, त्या पायाचा फोटो काढावा लागेल. तर ती म्हणते माय मला आधी माहीत असतात मी चेन घालून नसते काय. आता मावशी पुस्तकात मी म्हणतो एक माणूस हॉटेलमध्ये म्हणा बटाटा ऐका त्यांना बटाटा आणला आणि त्या बटाट्याच्या वरले तळलेले पीठ असतं ना ते काढून टाकू लागलं आणि फक्त बटाटा खाऊ लागला. शेजारी भेटला माणूस होतो मामा बटाटा खूप चांगला आहे पण ते तुम्ही काढून कमवून टाकता. नाही तुम्हाला कल्पना नाही, माझी तब्येत नाही बरोबर. मी डॉक्टरकडे गेलो. मला डॉक्टर काय म्हणले बाहेर ते काय खात जाऊ नका म्हणून काढायला बाहेरचं नाही. ऐका लागतं काही गोष्टी जरा मार्मिक असतात जरा लई लक्ष देऊन ऐका जरा तर माझं टेन्शन वाटतं. ते कॉफी आणि म्हणलं पेलं ते कॉफी ऐका आणि निघाला वेटर काय म्हणतो 10 रुपये. मूर्ख काय म्हणा एवढंसं गरम पाणी आणि 10 रुपये इतकं महाग असते. समोरच्या दुकानचा बोर्ड वाटला का तिथं काय लिहिलं कॉफी 1 रुपया आणि तो 10 रुपये म्हणतो. तुम्हाला साहेब ती झेरॉक्सची दुकान आणून घेतो तुमच्या पुढे. आता कसं झालं बरं का तुम्हाला गोष्ट कळत नाही मला राजून
झालेले गोजिरे महाराज तुका म्हणे आले रूपा मिळत चांगले उत्तर हेच आहे आयसा भक्ता तंके लागे तैसे लागे प्रीत ठोकर कुमार विश्वाचा जनिता म्हणे यशोदेची माता आईचा भक्ता संकेत लागे तैशीला विपरीत ऐकायचा मध्ये आपण धावते वेगात संकल्पित वेळेचा वारकरी संप्रदाय त्यांच्या नियमाप्रमाणे शब्दाचे भावार्थ असं पाऊण तास आपला शिल्लक आहे मी तुम्हाला मगाशी बोलून गेलो आज आपण भगवंताने जे कोकणामध्ये चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा चरित्र ते उच्चार आणि विनंती आहे उच्चारावे शब्द हे ध्यानात ठेवा आचरावे नाही आचरणात आणायचे प्रभुरामचंद्राचं चरित्र आणि उच्चार करायचा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा पण लोकले डोकेबाजे नेमकं उलट करते प्रभुरामचंद्राच्या चरित्राचा उच्चार करते आणि भगवान श्रीकृष्णाचं आचरणात आणायला होते लोक म्हणजे निगळे महाराज तुमच्या देवानं 16,108 बायका केल्या आम्ही 2 केल्या कुठे बिघडल्या मी म्हणतो ठीक आहे त्यांना 12 गाव आग्नी केला होता तुला उद्पत्ती कोणी तसून कोणी म्हणलं नाही की तरी बघणार शब्द आहे फायदा काय फायदा पवित्र होईन ही अवतार चरित्रे वर्णिता चोरटा वाल्मिक झाला सरता व्यासदार पुत्र सर्वता केला सरता या चरित्राचं महत्व म्हणून आजच्या दिवशी त्या भगवंताने गोपाळा चरित्र केलं त्याचा उच्चार आता चरित्र 2 अवस्थेचे हे तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिताय रंगतरंगणी
भगवंतांना रांगत असताना पड्या केल्यात. विनंती ऐकणारा नेहमी काल्याच्या कीर्तनात आम्ही सांगतो, तुम्ही प्रत्येक महाराजाकडून ऐकतात. फक्त विनंती आहे, काल्याचे कीर्तन ऐकत असताना वाच्यार्थानं कधी विचार करायचा. काही लोक निघे महाराज भगवंतांना रांगत असताना चोऱ्या केल्या आणि चोरी करणं पाप आहे. आणि महाराज मी म्हणतो पाप नाही, महापाप आहे. काही लोक म्हणते ते देवाने केलं त्याला काय मानता तुम्ही? चोरी नका ध्यानात ठेवू. कशाची केली बघा, हरिणी माझी हरिणी चित्त चोरी माझी चित्त चैतन्य चोरुणी सावळे रुपडे चोरटे मृदू सवाय नवणे तैसे सज्जनाचे चित्त ते निर्मळ जैसे नवणे. म्हणून तिथं वाच्यार्थ लागत नाही, तिथं लक्षात चोरी नाही ध्यानात ठेवायची. कशाची केली बघा. याचे काही लोक वाच्यार्थाने विचार करतो. एका किराणा दुकानदाराने नवीन एसटीडी बूथ टाकलं होतं. पहिले ऑफिसमधून मागून एसटीडी बूथ असं होतं आणि त्याच्या टेबलवर खाजगी फोन देतात. एक गिराईक गेलं म्हणलं, दुकानदार इकडे घ्या, लोकल कॉल करायचं. ते म्हणलं हे माझ्या घरचा फोन आहे हो, इथं लावतो म्हणलं एसटीडी आमचीच आहे. ते एसटीडी बूथकडे गेलं, बघितलं महागारी आलं. दुकानदाराचे दोन तोंडात लावले. दोन तोंडात लावलं. दुकानदार उभा राहिला. मूर्ख का म्हणला, कशामुळे मारलं, माझा काय गुन्हा म्हणला. तिथं काय लिहिलं तुम्ही? नंबर डायल करायचा अगोदर दोन लावा म्हणून लावल्या म्हणला. अरे ते दोन आकडा लावायला सांगितलं का, कानचुलीत लावा. त्याचा लक्ष आता पूर्ण काय दोन लाव म्हणजे कानचुलीत लावा गेलं. मग तो एक माणूस औरंगाबाद एसटी स्टँडला घ्या, कंट्रोल असं केबिन मध्ये वाटलेलं. बाहेरून गेला माणूस सटकत नमस्कार साहेब. ते कंट्रोल म्हणा नमस्कार. हे माणूस म्हणतो साहेब बरे का तुम्ही? साहेब म्हणजे बरे. मुलं बाळा किती? मला एक मुलगा एक मुलगी. म्हणजे शिकत असतील मला. मग एक 10वीला एक 12वीला. बरं काय करायचं ठरले? काय नाही कळलं. डॉक्टर दुसऱ्याकडे इंजिनियर. हे माणूस मला सोपे गाव डॉक्टर इंजिनियर म्हणून शाळेचं डोनेशन ते खर्च काय तुम्हाला कमी वाटला काय? ते कंट्रोल आता नको हो मामा, तुम्हाला नेमकं काय पाहिजे माझ्याकडून? मला काहीच नाही काहीच नाही. मग कशामुळे विचारतात? मला तुमच्या पुढे केले चौकशी करा. चौकशी एसटीची करते त्याच्या बायका परत सांगितली तुला करायची. एका बाईचा पाय मोडला होता गोट्यानं आणि ती गेली औरंगाबादला घाटी दवाखान्यात हाडाच्या डॉक्टर. आता लक्षात घ्या, खेड्यात दिवस ती डॉक्टरची इंग्रजी काय कळणार. आता इथं घोट्यात पाय मोडला होता. डॉक्टर म्हणलं मावशी असं काय काढणार नाही, त्याचा एक्सरे काढावा लागेल. ती म्हणते काय? एक्सरे काढावा लागेल. एक्सरेच काढा ना तिला. ती म्हणते काय म्हणता मला काहीच कळत नाही. मग कंपाऊंडर म्हणतो मावशी डॉक्टरचा काय म्हणते असं काय करणार नाही, त्या पायाचा फोटो काढावा लागेल. म्हणते माय मला आधी माहिती आता मी चेन घालून नसते काढले. मावशी एवढा फोटो काढायचा आता काय सांगा. किती उदाहरणं सांगला तुम्हाला. हजारो विनोद आहेत. एक एक कीर्तनात किती सांगा ना पुस्तकात. मी म्हणतो एक माणूस हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये मला बटाटा ऐका त्यांना बटाटा आणला आणि त्या बटाट्याच्या बरोबर जे तळलेलं पीठ असतं ना ते काढून टाकू लागलं आणि फक्त बटाटा खाऊ लागला. त्याच्या बटाट्याचा माणूस होतो मामा बटाटा खूप चांगला आहे पण ते तुम्ही काढून टाकता. नाही नाही तुम्हाला कल्पना नाही, माझी तब्येत नाही बरोबर. मी डॉक्टरकडे गेलो. मला डॉक्टर काय म्हणले बाहेरचं काय खात जाऊ नका म्हणून काढायला मला बाहेरचं ना आत्ता बटाटा खाता काय लक्षात वाचतं किती उदाहरण सांगा. अहो एक माणूस हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये मला कॉफी आहे कॉफी ऐका लक्ष काही गोष्टी जरा मार्मिक असतात जरा लई लक्ष देऊन ऐकायचं नाही तर माझं टेन्शन वाटतं. ते कॉफी आणि म्हणलं पेर ते कॉफी ऐका आणि निघाला लिटर काय म्हणतो 10 रुपये. मूर्ख काय म्हणला एवढंसं गरम पाणी आणि 10 रुपये इतकं महाग असते. समोरच्या दुकानचा बोर्ड वाटतं का तिथं काय लिहिलं कॉफी 1 रुपये आणि तू 10 रुपये म्हणतो. तुम्हाला साहेब ती झेरॉक्सची दुकान आणून घेतो तुमच्या पुढे. आता कसं झालं बरं का तुम्हाला गोष्ट कळत नाही. अभिनव गोष्ट सांगतो मी तुमचं कसं झाले. एक बाई दवाखान्यात गेली. दवाखान्यात 110 किलो वजन होतं तिथे. किती 110 म्हणजे डॉक्टर साहेब वजन नाहीच वाढले मला काय ते सांगा बरं. डॉक्टर म्हणजे बसा देतो औषध. डॉक्टरनं सहज विचारलं बाई तुमचा आहार किती आहे, एका टायमाला किती जेवतात? ते म्हणजे काय नाही साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाती खाते. डॉक्टर म्हणजे मावशी मी तुम्हाला औषध सांगतो सांगा की म्हणजे मग त्याच्यासाठीच आले. डॉक्टर म्हणजे काय करा मावशी 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 चपात्या खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. हे तुम्ही हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी आता त्यांना सांगितलं कॉफी एवढी महाग नाही 10 रुपये सांगतो. समोरच्या दुकानचा बोर्ड वाटला का तिथं कॉफी 1 रुपयाने. त्याने दिलं साहेब
ती झेरॉक्सची दुकान आहे म्हणजे छापायची कॉपी मिळते. जाऊ द्या मारवी गोष्ट अजून एक म्हणून दवाखान्यात गेला. दवाखान्यात तेव्हा डॉक्टर तब्येत करून डॉक्टर म्हणलं बसा. तुम्हाला बसतो पण इंजेक्शन देऊ नका. लई भीती वाटते. डॉक्टर म्हणलं नाही देत पण गोळ्या तर खाशील ना. काय टिंगल करता मला गरीबाची. तेवढी ताकद असते तर मी दिलं होतं का मला. आता काय बंदुकीच्या गोळ्या खायच्या होत्या. काय बोला माणसाला काय आता महाराष्ट्रात गेलं होता विठ्ठल महाराज सगळ्यात महाराजांना जाडा महाराज सगळ्यात माहिती. इकडे महाराज आले की सगळे गाडी वाटत घेऊन बसतात. बिचारी जवळ येऊन जातात. एक कोणी महाराज आपण पोर आहे. एका झपाटून हात फिरत त्याला विचारलं काय नाव आहे तुझं. मला जनावर. मी तुला प्रेमाने बोलतो तू कोण का म्हणून सांगतो. तुझं नाव काय. मला जनावरच आहे. अरे मला जनावर कुठं नाव असतं का रे तुम्हाला माहित नाही. मला माझ्या बायकोचं नावच जण आहे. मला मग तिथं वर आहे. मला कोण काय बोला अशा माणसाला. अहो विनोद तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे तिथं ईश्वराने आमच्यावर कृपा केली. पाहिलेलं असते पण आता लग्नाला सगळे गेले. लग्न सुद्धा कशा केलं नाही. ऐका म्हणजे जनावर या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांग. एका 22 वर्षाने मला देवप्रसन्न झाला. देवप्रसन्न भगवान म्हणजे वरण मुळे कोणता वर पाहिजे नवर देऊ तसा जनावर म्हणजे जनावर देऊ म्हणजे आता मी म्हणतो किती जाऊ औरंगाबाद एक माणूस दवाखान्यात गेला. डॉक्टरने त्याला 3 पुढे दिले. 3 म्हणजे एक हात खा म्हणजे एक कधी खाऊ 2 तासांनी खा. नक्की सांगा कधी खाऊ 2 तासांनी खा. नक्की सांगा मला. डॉक्टर म्हणजे खूप चांगला तुम्ही पंढरपूरला म्हणजे औरंगाबादमध्ये खा आणि शहागडला गेलं हे खा असं सांगा मला. आता घ्यायला त्या औरंगाबादात पण डॉक्टर शेजारी बसला आणि तुम्हाला साहेब मी या रोडवर नवीन आहे. शहागड मला का माहीत नाही. शहागड लई लांब आहे म्हणजे पहिली गाडी आठवड्याला थांब. शहागड काही पुढे घेऊ पुन्हा 5 मिनिटं थांब. शहागड पुढे घेऊ पुन्हा वडीगोदरी थांब. शहागड काही पुढे म्हणजे वडीगोदरीच्या पुढे गेले जे झोपलं का नाही तर 500 जागा आणि तुम्हाला साहेब शहागड गेलं ना मागं उभा करा मला उतरलं दुसऱ्या गाडी पडलं शहागडला तिथं औषध खाऊन दुसऱ्या गाडीने म्हणजे असं का म्हणजे डॉक्टर म्हणून तुम्ही शहागडात मी म्हणतो किती एका माणसाच्या हाताला मुंग यायचं होत्या मुंग्या आणि तिकडे डॉक्टर मला डॉक्टर साहेब त्याला हाताला मुंग यायच्या पण डॉक्टरनं तपासलं आणि कागद पेन गेला आणि औषध गोळ्या गेल्या त्याच्या हातात दिले. साहेब हे घ्या आणि काय करा दिवसातून 3 वेळा चोळा म्हणजे वेदना केली जाते. ते पेशंट काय म्हणतात साहेब हे लिहिलेल्या बाजूला चोळू का पर्या. आता का कागद चोळायला सांगितलंय त्यांच्या गोळ्या औषध घे ना. विचार करतात रंगाच्या रंगाने चोरी चढवणी धावणी जरीची गवळणी पांचवी चरणी देती गाणी गवळणी यशोदेला कामच नव्हतं. एक डोळ्याने यशोदे येणे माझे कवाड उघडले येणे शिंकेवर तोडले नया दुधाचे भक्तीने ओलांडले. ऐका कवाड भ्रांतीचे उघडले कुलूप मायेचे तोडले शिंक्यामध्ये तोडले तुझ्या कृपे. दुसरी आली परवा लांबच्या घरात दाढी निघला होता म्हातारा एवढे ताकाचा डेरा फोडला सायरा डेरा फोडला दंबाचा. यशोदा म्हणते यशोदेव डोळे निवड माझा मुलगा कसा मला माहिती पण तुम्ही कसे दिली माहिती. माझा मुलगा असा नाही बाळजगुणाचे धाने बाळदिते गो देवाने काय सांगत नागाराने ग गोकुळ जाणारे श्रीरंगमाचा बेडा
म्हणजे माझा मुलगा कसा आहे मला माहिती, पण तुम्ही कसे आहे ते बी माहिती. तुम्ही नपुण्याचा भोवरा आळगेताच्या रंगात तुम्ही बारा खात्या बारा. अहो यशोदा हे बापारी उगायची इथं जेवढ्या पटलेल्या माता बहिणी तर ती कोणती आई अशी असेल बरं. माझं पोरं लई दाखवून लई खोड्या करते म्हणणार कधीच म्हणणार नाही. आणि म्हणलीच तर समजायचं नक्की सावध राहील. नामदेव महाराज सांगतात बाळ केलेले आपण आंधळे पांगळे मुके हाणरगड जीवा पुढेच बाळ आवडे माते. आंधळ पांगळ लंगड मुख अहो काही लहान मुले इतके सुंदर असते महाराज. त्याला बघितलं की पटकन कळायला वाटतं आणि काहीला बघितलं की लांब बोलला वाटतं. उगा किळस येण्यासारखे लेकर आहेत. कुपोषणचे लेकर बघा ना चटणी सोडणे झालेले आता बाय काळी होणे डेरी टपूची टपू ते माशा नाकावर तुझं टाकाला घेरीवर ते असं वाटलं तर त्याचं आहे ना मला बघा माझा वाघ कसा जेवतो चव्हा देतो वाघ झाला नाकावरल्या मासे हाण्याच्या काळात तसल्याला वाघ मध्ये तेवढ्या त्या वाघाचं तोंड एखाद्या कुत्रे घेऊन चालला पण लागली वाघायची ते आई मध्ये वाड्या कुत्रा आता असं असलं तरी आई वर्णनच करते. मग यशोदेने एकच सांगितलं माझा मुलगा कोडी करतो असं वाटतं का. मग रिकाम माझ्याकडे यायचे शक्य बाई मोत्याची घरी वाटता मला म्हणजे पकडून दाखवा आणि मग माझ्याकडे नावीला झाला सगळ्या गोळ्याला पकडायला काठी घेऊन बसायचे. एक म्हातारी असं काठी घेऊन बसायचे रस्त्याला पोरं चालले म्हाताऱ्यांना कृष्णा सगळ्या गावात थोड्या केल्या आपल्या घड्याला कटकड मोडी भगवान तिरपट बघायचे निघून जायचे. देवाला पण कुठं म्हाताऱ्या माणसाला ताप द्यावा आणि त्रास द्यायला बी तोला मला तर माणूस लागतो म्हणून सामान्य माणसाच्या नात्याला आपण कधी घेतलं घालायची. पण म्हातारीने त्याचा अर्थ उलटा घेतला. पोरं लय घाबरत नव्हतं कुठं नाती लागा म्हणून तो बसत होतो. एक दिवशी काय झालं सगळे पोरं वाळवंटात गेले. म्हातारीने थोडा गाजावाजा घेतला सुनाला तिकडे का ती म्हणते कवा द्या इथं काठी घेऊन बस मी जाते म्हणून करून पाण्याने घालायला म्हणते म्हणजे आत्या पोरं तुम्हाला भेटते तो माझं नाही कुणी ऐकायचे बस 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 बसली काठी घेऊ म्हातारी गेली वाळवंटात आणि भगवंताने सांगून घेतलं पोरं झालं पोरं चला घर खेळ थोडे पेपर थोडे म्हातारीचं घर थोडे म्हणजे त्याला लहानता पोरं घरात घुसते. सुनानं सांगितलेलं काम केलं कृष्णा तंगड मोडे भगवान म्हणे सर्व बाजूला ढकली कारपी घुसले का सगळ्या दह्या दिनासाठी केली आणि पोरं तुम्ही जा आता सुनबाई भेटली रडत देवाने काय केलं दह्या डोळ्याला भरलेले हात होते ना तिच्या तोंडाला बघायचे म्हणजे तोंड भरून काढलं भगवान घरातच थांबले. म्हातारी आणि सुनाकडे बघितलं चौकशी करायच्या अगोदर तो 2-3 दिल्या ठेवून त्या काम म्हणतात का म्हणजे नंतर आले पोरा डाळ घेतात तुम्हीच खातात म्हणजे मी खाल्लं नाही तोंड सुद्धा कुठलं नाही सांगितलं तसं ते अजून बाहेर नावडे म्हणजे माझ्या तोंडाला घरात आहे म्हातारी म्हणजे घरात आहे म्हातारी घरात कृष्णा इकडे कोपऱ्यात आहोत म्हातारी पळत तिकडे जाते कृष्णा इकडे कोपऱ्यात आहोत हा ब्रह्मविद्येचा जमीनला तुम्ही याला घाबरून पाहता काहीचा आहे घाता की म्हातारी म्हणजे कृष्णा तुझ्या पाया पडते म्हणजे भगवान पटकन हातात आहे. आता लक्षात घ्या म्हातारी अशी वजनात आली होती यशोदेने सांगितलं पण मला मध्ये असेल पकडून टाका आता चोर तर पकड मग साक्षीदार कोण इकडे हातामध्ये सुन आहे आणि मग मुद्दा पाहिजे काय तरी मग म्हातारी दे कृष्णा हे गाडगे घे पुढं हो आणि चल ते म्हणजे आजी काय बोलतेस तू तुला कळतं का काय बोलते म्हणजे अरे गाडगे घे पुढं हो चल ते म्हणजे तुझं गाडगं मला घ्यायला होती तुझं पोरगं कुठे आहे आलं का लक्षात म्हातारी शिकाळी धरून चल म्हणजे देव पाणी पाजायला गाडगे घेऊन पोरगं अहो हे श्रीमंताचे लाडके लेकर माय बाबाला महाराजाला कोणाला नीट बोलत नाही. एक श्रीमंताचं पोरगं लाडके बोलते हे करून नापा तो पहिला जाळायचा होता उजाडी सर म्हणजे इकडे ते म्हणजे का सर ले दुसरा काढा म्हणजे कोणता दे एकावर एक आकडा ते पोरगं म्हणतो बाबू सर म्हणजे का तुम्हाला खाल्ला मरण ना एकावर एक आकडा म्हणले सर म्हणजे हे चांगलं बोलतोस तू लय हुशार बोला तुझे जन्म काढायचा कोणी तुझा जन्म कधी झाला ते बरोबर मला माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे. ते कार्यक्रम विचित्र होतं ते म्हणजे सर तुमचा सर म्हणजे रविवारी झालेला तो मला हात खोटं बोलतात मला का मला रविवारी सुट्टी असते ना ही आजची विचित्र घेत मी म्हणतो त्याला थोडं फोन करायला महाराष्ट्रात मी म्हणतो साऱ्या महाराष्ट्रात माझ्याकडे जीप गाडी होती त्यावेळेला तुम्हाला सांगतो मला सुद्धा 1-2 पोरांनी पैसे होते रोड सोडून 1 किलोमीटर पाण्याचा रस्ता होता आणि कांद्याच्याच कीर्तनाला जायचो आणि काय वासरूला झाड उभा राहायचं आणि हरण वाजतो ते काय वासरू सारखं ते पोरगं हानी ना शिकाठी हातात घेऊन बघायचे आमच्याकडे तर मला एक पोरा अरे ते काय वासरू हाणं बाजूला दिसत नाही माझी गाडी आलेली उशीर झाला मला कीर्तनाला जायला कोणाचं ते काय वासरू तो काय काय गो कोणाची वासरू माहिती मला कोणाचं आहे मला कोणाचं
आहे म्हणलं त्या गाईचं आहे म्हणलं हे मला कळत नव्हतं हा, ठीक आहे, तर ते कळलं मला. तर मी म्हणतो मी महाराष्ट्रात मला असं वाटतं मी बोलायला हुशार आहे. मी एका गावात बारक्या पोरांना एवढं इकडे म्हणून काय रे मला वेळ आहे कीर्तनाला अर्धा तास. म्हणलं हो. मला मग चला चहा घ्यायला. म्हणलं घेतच नाही, कीर्तनाचा वगैरे त्रास आहे मला. हात दूध आहे म्हणलं आपल्याकडे चला. नेलं ना हाताला 2 गोळी आणि तारा तशी म्हैस बांधली. त्या बघा मला म्हैस आहे आपल्याकडे, तुला काहीच कमी नाही. त्या पोराला म्हणा ही म्हैस दूध देते. ते मला नाही मला मग दूध देत नाही आपण काढावं लागतं. म्हणलं लय चांगलं बोलतो, शाळेत जातो का? मला जातो ना. मला कितीच आहे? मला 9वीत आहे. मला वाटत नाही तसा. मला मग मोजून बघा की 9वीत अहो मी म्हणतो हे माझ्या बाबाला सुद्धा नीट बोलत नाही. हे परतच घरी गेलं. त्याच्या वडिला म्हणतो पप्पा वडील म्हणजे काय रे? ते म्हणला पप्पा नालायक म्हणजे काय? वडील म्हणजे बघ नालायक या शब्दाचा अर्थ असा ज्या माणसाची गावात गल्लीत कसलीच लायकी नाही ना अशा माणसाला नालायक म्हणजे. वडील म्हणजे पण मला का विचारलंस? समोरच्या काकाने का म्हणला माझ्या पण काळजाला कळताना चेंडू उठला आणि त्यांच्या चष्म्यावरच जाऊन पडला. तर मला काय म्हणले बापासारखा नालायक आहे म्हणून विचारलं म्हणता मी कशाला म्हणते. आजी घेऊ नको ही म्हातारी महाग बघत नव्हती. दावी कौतुक जया तैशा परी एका दिशा आणि एका लेख. आता कोकणाच्या गोष्टीचं पोर पण सुन दिसाय फक्त म्हातारीला पूर्ण तारच देईल म्हातारी जेसुदे ये बाई बघ तुझा मुलगा का तो दे तुझं तुकट दोन्ही आता तो सुनेच्या मुखा लागून एका जनार्दनी करे करणे जातो पडून येतोनी आवरी आवरी आपुला कान आवरी 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 आता ही म्हातारी माग काय करावं तुम्हाला वाढवू नका म्हणलं तुम्ही म्हणताना वाढवता आता काय कमून तुम्हाला कामाला वाटते काय तुम्हाला मिळा बरं ते बंद लवकर होत नाही. यशोदे हे तुझा मुलगा बघा आता ही म्हातारी महाग बघत नाही ऐका महाराज भगवान आमचं नाट्य अंगणामध्ये कृष्णा सुरू घेतलं यशोदाने घेतलं पोरग काढायला आले बाय ती म्हणजे काय काळजी म्हातारी म्हणजे तिच्या काढायला तिच्या पोरगा माझ्या संग कोण आहे बघत तिथं तिथंच काढते तिची सून जवळपास तर पोरातच घेतं म्हातारी म्हणजे हे राहण्या मला मागापासून मला वाढू नको ओढू नको कुठं ओढी होते का म्हणा आता काय कारण सांगतात तंतन गेली माघारी तिकडे गेला पुन्हा कृष्णा सुरू घेत आजी बघितलं का म्हातारी म्हणजे असं आहे भगवान म्हणजे आजी आता दुसऱ्या बाईने जर पकडून नेला का तो आपण तुझ्या नवऱ्याचा जोड घेणार असं झालं त्या गोकुळात लोक आपण लक्ष दिलं आहे हा पोड्या केल्याशिवाय राहत नाही दाराला जावा सापडत नाही सापडला तर रूप बदलल्या जात नाही दोघांवर गरीब माणसं होते घरामध्ये बायकोला म्हणलं आपल्याला इथं न करायचं काय कुठं मजूर करायची खायची घर जमीन कुठंच नाही मे महिना होता उन्हाळ्याचे दिवस सगळा पसारा बैलगाडीत टाकला आणि दुसऱ्या गावाला निघाला पोट भरायला आता आमच्या देवानं विचार केला तुला तर असं द्यायचा मिळाला कोकणातल्या देवाचा थोडं नेम आहे आता दुसऱ्या गावात बोलता येत नाही देवा अशा मार्गाने गाडी गेली चोकडून 2-2 किलोमीटर गावात आहे आणि त्याच्या बायकोला तहान लावली त्याची पत्नीमध्ये पाणी तुम्हाला घातल्या जंगलात लवकरांमध्ये माझी जीवन टाळली त्याची हे घाबरलं काय करावं तेवढ्यात 1 किलोमीटर मळा तयार केला त्याची पत्नी तिकडे हिरवत त्याच्या त्याने काय केलं कळशी घेतली तिकडे नाल्यात उतारलं देवाने काय केलं त्या बाईच्या नवऱ्याचं रूप घेतलं
पाण्याची कळशी आणि तिकडून पिपाणी बांधला. आता रूपाला हिला तरी काय कळतंय आणि पुन्हा तिला सांगितलं पूर्ण नाटकी येतो. म्हातारीनं पकडला होता जवळ जाऊन कोणाचं रूप घेतलं आणि एका वेळेस माझं रूप घेऊन येईल बरं येऊ द्या बरं म्हणजे बघते गंमत. अहो पक्की बनवली आणि ज्यावेळेला त्या बाईच्या खारणावर पाणी घेऊन आलं तुम्हाला काय हे उतर खाली ती बाई म्हणते काय रे नाटक लावलं का तुला वाटतं गोळू घेत नाही म्हणून तुम्हाला शबास माझीच बायको मारून ती नाटक लावलं उतर खाली माझी बायको हे म्हणे माझी बायको दोघांची धाराधरी इकडे सुरू. तिसऱ्या त्या बाई त्याला घेतलं बसला गाडी आणायला त्याला उचललं की गाडी वन तयार 4-5 सारखे दिसाले ह्या बाईला मी नेमकं कळलं माझा नवरा कोणता हे करायला गेलं नंतर राजाकडे हे 4-5 जण भांडायले माझी बायको नंतर मला असं करा भांडायचे नाही 30 फूट रुंदीची विहीर होती. किती फूट 30 फूट. नंतर एकच सांगितलं विहिरीच्या अलीकडच्या कडे कोण वरून पलीकडे जेवढी मारी त्याची ही खरी बायको म्हणजे 30 फूट. त्या बाईचा जो खरा नवरा होता तो पटकन खाली वाटला. मला आपण उडी जात नाही बायको मिळत नाही हे काय पद्धत आहे का मला न्याय करण्याची आणि चौक काय उड्याची राहत नाही. त्यावेळेला चौकात तेवढी पलीकडे गेली घ्यायची गेली नाही त्यावेळेला नंतर राजाला कळालं हे आमच्या चिरंजीवाची कला आहे आणि विजाबाईचा खरा नाव आहे अशा बऱ्याचशा खोड्या त्याच्या खोड्या महाराज युद्धात नाथ महाराज सांगावा याच्या खोड्या सांगू किती माहीत प्रथमेच्या कामात डोंगरातील लेखन समुद्राचे काय झाले सांगा नाही त्याला तुम्ही मोबाईल मध्ये काढणे कसे हातणे कसे कीर्तनात विक्षेप करणे काय झालं त्यांना सांगा काय झालं मगापासून तिकडे बघायला हातात मोबाईल मध्ये काढून त्याचा कीर्तनात विक्षेप होतो काय झालं मला सांगा तुम्ही काय झालं काय झोपू द्या ना पण त्यांना हटवून सगळे तिकडे बघून तुमच्याकडे बघून तिकडे बघ पडताना खाली ते झोपायला लक्ष तिकडे चाललंय माझी हॅलो तर मी काय सांगत होतो अशा बऱ्याचशा किती खोड्या सांगा याच्या खोड्या सांगू यशोदा म्हणते कृष्णा अरे काय होणे का करे तुझी चोरी करू नको कोणाच्या घरी जाऊ नको तरी भगवान ऐकत आहे. यशोदा म्हणे तू सांगून ऐकत नाही ना तुझ्यापासून तू शाळेचा आता पहिली शाळा म्हणजे गाय राखली तिकडे गेलो ना खोड्या सोडल्या नाही ओधनी चारवयाचा मार्गी भेटी मिळाली का कवनी कृष्ण तांना मागे निर्या करुणी चौथी देखील यशोदा जन्म ऐका चुकून जाणाऱ्या गवळणी बघितले आढळायचे पाण्याला जाणाऱ्या गवळणी एक गवळण पाण्याला गेली तिची घागर फोडली परत आली आणि व्रत भाषेमध्ये कारण सांगते देखे देखे गे यशोदा
તારો ચોરિયાનો મુझे ગારી દેવ છે જમના કે પાણીયામાં જાવ છે બીજા મેલે કે ઘાઘરિયા ફોડે છે દેવીનું નાનારે કોળે કોણ નાનારે કોળે આવે છે કોણ કન્યા સરદર પોતા નપાર ઉતાયો तुझा संग झाल्यावर मी घरात यायची सासुरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी आम्ही बहुजनी तू एकला शारंग पाणी दिसत येते उदय मंदिरे जेवण तुझे जाऊन सोळा पंथे तरी बाबा ऐकत नाही दादा वाळवंट सगळे सवडे गोळा करायचे आणि नाना प्रकारचे खेळ खेळायचे विकेट आणू चेंडू लगोरी नाना पारी आज आमची एवढी तरुण मंडळी ना तरुण ज्ञानचे भरपूर कार्यक्रमात वाटते खूप मोठे धन्यवाद आहे म्हणजे आमची तरुण मंडळी यांना जुन्या खेळाचे नावच माहित नाही किती खेळ आहे यायचे नाही पण किती खेळ हेच माहित नाही फक्त एकच खेळ सगळ्यांना माहित झाला ज्याच्यासाठी सध्या सगळे शहर आणि खेडे बिडे झाले खेळ नवा नाही जुना ते त्याचं नाव बदलले खेळ तर होतो चेंडू खडी फक्त इंग्रजाला राज्य केला त्याला बॉल आणि बॅट म्हणते तितकं भेट जर देवाचा लागला का बघा देव भेटायला काहीच विषय नाही महाराज म्हणजे तुका म्हणे आईशी म्हणाला इतकं वेळ
पहिले शहरच्या लोकांना कळत होतं मला. आता खेड्यापाड्यात म्हाताऱ्या पायांना सुद्धा मॅच कळतो म्हाताऱ्या. कारण प्रत्येकाच्या घरात टी व्ही झाले आणि एक एक वाजता आले ते कीर्तन झालं आणि जेवायला पडतो. आणि तिथं फार एक दिवसाचा सामना त्याला काय 20-20 म्हणते ते चालू होतं. म्हातारी इतकं रंगली खेळ बघण्यात. माझ्या ताटात ती चपाती संपली तरी बघायला म्हणून आजी होती का चपाती संपली की आणते म्हणजे 2च मिनिटात आणली. पण स्वयंपाक घरात जाऊन यायला उशीर झाला. म्हातारी चपाती आणली तोंड केली कडे हात असा माझ्या ताटात. तेवढ्याच म्हातारी मला मेंगे मला किती धावा झाल्यात म्हणून एक झाली अजून 2-3 लागतात. माझ्या पण म्हणून किती धावा झाल्या. इतकं कुठं वेळ असते का एक तर इतकं रंगलो होतं खेळ बघण्यात. त्याची आई मरून पडली मागच्या रूममध्ये. ते पळतच आला तिकडून त्याची बायको पळत आली. इथे काय वाटलं टी व्ही बघत तुमची म्हातारी गेली. ते टी व्ही पाहत म्हणतं किती धावा गेली. आता ती गावडी आणत होती का चेंडू खेळत होते. एक माझा म्हणून विचारतो पोराले का तर म्हणून तसाच मला त्याचं काही एवढं माहित नाही पण एक मजा का आता सगळ्या पोराला माहित आहे एका ओव्हरमध्ये किती बॉल असते शो एकच असतं. अजूनही सांगा किती बॉल असते किती बॉल असते नाना प्रकारचे खेळ तुझ्या पंधरा काय बोलवलं किंवा बाकीचे खेळ खेळताना बरं वाटतं पण कोणता काही जिकडून पण नाही. आनंद लोटीने तुझी देही कोणी डोळे झाकावले तेवढे काही टपणराव नको चित्रे म्हणजे कोणता डाव नको पण करा वापस सोडायचा टाइम झालेला. खांदी भार पोटे खूप काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा पडता कामं सांगणी सगळ मिळून अगदी गोपाळ झाल्या तरुण म्हणून त्यांना शिजवल्या तला ओढू काही पैसे तुम्ही गेट नाही गहू केली वणवण पाये पिढी झाला ते सगळ्यांचं चित्र एकत्र करा आणि भगवंतांचं माझ्या हे तैसे बाई नाही तरी घरात आहे चोरून या मायनावले जाणं गोपाळ म्हणतो तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुर्मध पायाकडे काला 3 प्रकारचा खडके सोडला मोठा हजेचा दही काला कोमटा हरिनामाचा खिचडी काला नेहमी गोगरा साधने तुका म्हणे काला गोठे आरजीव प्रभात योजने खरा काला आणि मिळण्याच्या ठिकाणांचा वारकरी संप्रदायात ना काला वाटू एकमेका वैष्णव निका वैकुंठ तो आयचे नाही कवळ काही तुका म्हणे काला वैकुंठी आपल्याला माहिती 33 कोटी देव माशाच्या रूपाने यमुनेच्या डोहामध्ये आले उच्चिष्टा कारणे देव दळी झाले पण ऐका काल्याचे असे देव दळी झाले मासे पण कुशोले हाचे गिरी सांगा त्या भगवंतांना हात धुवायला सुद्धा जाऊ दिले नाही. गोपाळा म्हणजे हात कुठं पुसायचे म्हणजे इथं पुसा का त्याचं कारण सांगतो. आपल्या अंगामध्ये नकापासून शेंडीपर्यंत 33 कोटी देवता आहे तिथं कुठली देवता नाही म्हणून पुसा विठ्ठल देवताला म्हणून द्यायचा नव्हतं ना. आमच्या देवाने एकच विचार केला माशाचं रूप घेता आलं मग वारकऱ्याच्या रूपात येऊन भेटल्या तिला काय बघितलं आता ज्याला वारकरी बनायची लाज वाटते ना लाजी त्याशी वाटा आणि सर्व मागापाला विनंती आहे पवित्राचा मिळाला पूर्ण तुळशीच्या वेळेस घरात घाला पवित्रांच्या गाण्याने परमार्थ करा आणि तिना धर्म नाविचारण वागू नका मद्यपान करू नका मांसाहारी बोलू नका भावी पिढी देऊ नका संसार उद्ध्वस्त करून विनंती करतो माऊलीचं भजन होईल 2 मिनिटात होईल नंतर कार्याचा अभंगानंतर महाराजांच्या आणखी कार्याची जयंती पूजा जाईल पुढील कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं तोपर्यंत कोण उठून दुसरी गोष्ट तुम्हाला कल्पना आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश जिकडे फिरतो मराठी भाषा कळते 25-26 कीर्तनाचे कॅसेट उपलब्ध दादा तुम्ही बरोबर ठेवत नाही कारण डिमांड संपले काय सुरुवातीला तो टेप कॅसेट होते कोणा सीडी निघाला कोणा डीव्हीडी निघाला आता डीव्हीडी पे घ्यायला कोणी घेतात मी नाही आहे का म्हणजे आता हाही तेवढे तुम्हाला तरी तुम्ही काय करू कारण कॉम्प्युटरमध्ये कुठे कीर्तन बाजारात करून मिळते त्याच्यामुळे काही ते ठेवत नाही पण विनोदाचं पुस्तकात दृष्टांताकडे 1 ते 5 भाग 300 कोटीचं पुस्तक 5 भागाचे मोठे केलेले सुट्टे पुस्तक विकायचे म्हणजे 300 रुपये जायचे 30 रुपयाला मिळाली आता 5 पुस्तकात एकच गेलेले मोठं 120 रुपये किंमत आहे तरी 20 रुपये वजा जातात 100 रुपयाला विनोदाचं पुस्तक मिळालं माणूस वाचत राहतो हसत राहतो त्यांना पाहिजे असेल इच्छा असेल तर गाडी आमची मंदिराच्या पाठीमागे गाडी उभी आहे तिकडे गाडीकडे जा ते विनोदाचं पुस्तक चांगले ठेवा तुमचा 100% फायदा आणि माझा थोडा फायदा म्हणून आग्रह करू काय फायदा सगळ्या महाराष्ट्र लोकांना माहिती त्यांचे शेषराव पाटील बरेच आपले शिव तालुक्यातून कन्नड बरेच लोक येतात महाराज सगळ्या साधू संतांच्या समक्ष सांगतो आतापर्यंत कीर्तनात घेतलेली देणगी ह्याच्यातून त्याची सगळे आशीर्वाद करतो होतात दोन्ही कर्माचे आश्रम कोट्यवधी रुपयाच्या कामे रुपये संसारात खर्च करत नाही म्हणून मी जे बोलवतो माझ्या आश्रमात आल्याशी जात नाही आडो महाराजांना म्हणलं त्याने अर्धीच लगाडी केली अर्धी वळती केली म्हणाले ते म्हणजे अगोदर म्हणजे कशाला मुली
तुमची माझी ओळख आहे ओळख आहे म्हणून काय झालं उघड डॉक्टरची आपली ओळख म्हणून रस्त्याला भेट झाली तुझं टोचून द्यायला काय दवाखान्यात केलं पाहिजे रस्त्याला काय टोचून नसतं आमचा गुन्हेगाचा उद्देश महाराज बोलताच काय सांगतो याच्यापेक्षा काय करतो बघा ना महाराज सगळे म्हणजे सगळ्याच्या पाठीमागा बघा गणपती मंदिर रामलक्ष्मी इतर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गरुड हनुमान भगवान शंकर महाराष्ट्राचं पहिला सर्वात मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्याच्यात आणि तुळशीचे मंदिर आहे खाली 10 पायऱ्यांवर 5 मूर्ती जोग महाराज दांडेकर मुमा पंकज स्वामी भगवान बाबन भीमसिंह महाराज माझे गुरुजी त्यांचा शिष्य खालच्या मंदिरात माझा मोठा बांधून पुन्हा मूर्तीची गांधी फक्त पैशविले नाही झाकून ठेवलेली फोटोवर विचार म्हणून मी पैसे सगळे खर्च केले होते रुपया कुठं 10 रुपयाची देणगी नाही निधी नाही आणि हे सगळे पैसे कुठं संसारात खर्च करत नाही म्हणून जर तुम्हाला वाटत असेल इच्छा असेल इंगळे महाराजांच्या कार्याला आपला खाली वाटा काहीतरी असावा हे 100 रुपयाचं पुस्तक आहे ना विनोदाचं आश्रमाची पावती असं समजून घ्या त्याच्यात जे 10 रुपये नफा आहे त्या कार्याला खाली वाटा सहकार्य करा आणि ते कार्य बघायला या असे सर्वांना विनंती करतो परत गाणारे वाजवणारे मंडळवाले स्वीकारणे देणगी त्यांना अन्नदान करणे सप्ताहाचे यजमान सगळ्यांना वजनदारी आरोग्य प्राप्त हो असं धार्मिक सामाजिक कार्य तुमचा सतत प्रवेश मी प्रार्थना करून मानतो चूक झाली असेल कमी जास्त झाला असेल पैसा असेल केला असेल तर मागच्या तुझ्या नातेरी मार्ग घोडावरून खरी नवल मायबाप उन्नत होते आधी सगळे म्हणून त्याची देणी कटकट वाघडी खंडित देवजाने पायातला पदाने काही पूर्ण क्षमा करणे सांगते हैवान होऊ शकते नवा होते तुमचे बरोबर तुमच्या कृष्णाच्या बोलणे जन्मजन्म निर्माण झाले सेवा त्या त्याच्या प्रमाणाच्या भविष्या हनुमान राहायच्या या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर Love you,